नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या सब रजिस्ट्रार आणि इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प्स या मुख्य परीक्षेबद्दल आज आपण चर्चा करतोय. त्यापैकी पर्टिक्युलरली आज झालेल्या या मुख्य परीक्षेतील राज्यशास्त्र हा जो सेक्शन आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. काय आहे या ठिकाणची ही व्यवस्था, प्रश्न विचारलेलं स्वरूप साधारणतः जर बघितलं तर तुम्ही जर सेक्शन नंबर सिरीज क्रमांक 36 मधला प्रश्न जर बघितला, तुमची सिरीज वेगवेगळी असू शकते, त्याच्यामुळे कदाचित पॉलिटी मधला पहिला प्रश्न या पद्धतीने आपण या प्रश्नाकडे बघूयात. आपण हा प्रश्न विचारला होता की संसद आणि विधिमंडळ याच्याशी निगडीत आहे. संसद आणि विधिमंडळ, केंद्रीय कायदेमंडळ आणि राज्य कायदेमंडळाबद्दलचा हा प्रश्न एकत्रितपणे कशा पद्धतीने विचारलाय बघा. संसद आणि विधिमंडळाचे दोन सभागृह असतात. संसदेचं सभागृह लोकसभा आणि राज्यसभा, तर राज्य विधिमंडळाचं सभागृह त्या ठिकाणी विधान परिषद आणि विधानसभा या पद्धतीनं त्या ठिकाणी दोन आपल्याला सभागृह दिसतील. बाय कॅमेरल सिस्टीम नुसार या ठिकाणी दिसेल. या अनुषंगाने या ठिकाणी विचारलेले पर्याय बघा, अ, ब, क, ड या पद्धतीने तुम्हाला बहुपर्याय पैकी या ठिकाणी विचारलेलं आहे की कुठला पर्याय याच्याशी निगडीत आहे किंवा नाही याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. एखादं विधेयक म्हणजे अर्थविधेयक नाही म्हणजेच सामान्य विधेयक असं त्यांना म्हणायचंय, कोणत्याही सभागृहात पास केले जाते. अर्थविधेयक फक्त कनिष्ठ सभागृहात सादर केले जाते. सामान्य विधेयक कोणताही मंत्री अथवा खासगी सदस्याद्वारे सादर केले जाऊ शकतो. सामान्य विधेयक मंत्री किंवा खासगी म्हणजेच त्या ठिकाणी खासगी विधेयक आणि सरकारी विधेयक याबद्दल हा पर्याय तुम्हाला सांगतोय. सामान्य विधेयकावरून सभागृहातील गतिरोधाच्या टप्प्यावर दोन्ही सभागृहामध्ये संयुक्त बैठक होऊ शकते. आता संयुक्त बैठक हा त्या ठिकाणी कीवर्ड आहे. संयुक्त बैठक कुठं होऊ शकते आणि कुठं होऊ शकत नाही, या ठिकाणी यापैकी आपल्याला कुठला पर्याय चूक आहे. आता दोन्ही पर्याय बघा, पहिला पर्याय तुम्हाला बरोबर आहे हे पहिले उत्तर शोधावं लागेल. कारण एखादं विधेयक अर्थविधेयक वगळता कुठल्याही सभागृहात मांडता येते. म्हणजे ते संसदेमध्ये लोकसभेत प्रथमतः किंवा राज्यसभेत मांडता येईल. याशिवाय विधिमंडळात ते विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही पैकी कुठल्याही सभागृहात ते प्रथमतः मांडता येऊ शकतं. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. अ बरोबर आहे. ब, अर्थविधेयक फक्त कनिष्ठ सभागृहात म्हणजे आयदर ते लोकसभेत मांडता येईल प्रथमतः किंवा विधानसभेत मांडता येतं. बरोबर आहे हाही पर्याय. सामान्य विधेयक, सर्वसाधारण विधेयक हे मंत्री पण सादर करू शकतात किंवा खासगी व्यक्ती पण सादर करू शकतात. म्हणजे सरकारी विधेयक मंत्री सादर करू शकतात, खासगी विधेयक त्या ठिकाणी खासगी विधेयक हे सदस्य मांडू शकतात. म्हणून या ठिकाणी सामान्य विधेयकाच्या पातळीवर दोन प्रकार केले जातात. एक आहे सरकारी विधेयक आणि दुसरं या ठिकाणचं विधेयक खासगी विधेयक. सरकारी विधेयक हे सर्वसाधारण पण असू शकतं आणि खासगी विधेयक हे देखील सर्वसाधारण असू शकतं. या अर्थाने दोघांनाही मांडण्याचा अधिकार आहे. म्हणून यापैकी चौथा पर्यायाकडे जाऊयात. आता अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे, म्हणजे ड हे चूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. का चूक आहे? सामान्य विधेयकावरून सभागृहातील गतिरोध म्हणजेच या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये एकमत होत नाही असा त्याचा अर्थ होतोय. दोन्ही सभागृहामध्ये त्या विधेयकाबद्दल सर्वसंमती होत नाहीये मंजुरीबद्दल, तर दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्याला माहितीये घटनात्मक तरतुदीनुसार फक्त आणि फक्त संसदेतील दोन्ही सभागृहामध्ये सामान्य विधेयकाबाबत जर एकवाक्यता नाही झाली तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे. विधिमंडळामध्ये मात्र अशी तरतूद नाही. म्हणून दोन्ही या अर्थाने ही स्पेसिफिकली संयुक्त बैठकीची तरतूद संसदेला लागू होते, विधिमंडळाला होत नाही. म्हणून ड पर्याय हा चूक आहे आणि म्हणून फक्त ड हे चूक त्या ठिकाणी तिथं आहे असं आपण त्या ठिकाणी याबद्दल म्हणू शकतो. या प्रक्रिया या ठिकाणी जर समान प्रक्रिया नाहीत, बाकी सर्व समान आहेत, समान प्रक्रिया नाहीत, तर ही प्रक्रिया असमान आहे म्हणजे समान नाही. म्हणून उत्तर काय येणार आहे मित्रांनो? उत्तर क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असेल आपल्याकडे. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने हीच मुद्दे आपण त्या ठिकाणी चर्चेमध्ये घेतलेले आहेत. अर्थविषयक विधेयक वगळता
इतर विधेयक दोन्ही सभागृहात मांडता येतात, याच्याबद्दल ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. आणि म्हणून राज्य विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीची घटनात्मक तरतूद नसल्यामुळं विधान हे चूक ठरते. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आपण 4 नंबरचा पर्याय असं म्हटलेलं आहे. बघूयात मग दुसरा प्रश्न पॉलिटी सेक्शन मध्ये काय आहे. खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी परमादेश उपलब्ध आहे. परमादेश म्हणजे मॅन्डॅमस असं त्याला म्हटलं जातं. आता मॅन्डॅमस काय आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेची तरतूद दिलेली आहे. यासाठी आपल्याला कलम क्रमांक 32 चा संदर्भ विचारात घ्यावा लागेल राज्यघटनेतील. याच्यामध्ये घटनात्मक उपाययोजनेचे अधिकार आपल्याला नमूद केलेले दिसतील. काय आहे या अनुषंगाने विधान काय म्हणताय. मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी केली जाते का. हो, मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठीच कलम 32 मधील रिट्स किंवा त्यालाच आपण प्राधिलेख असं म्हणतो. आणि परमादेश रिट ऑफ मॅन्डॅमस हे परमादेश हा रिट मधला एक प्रकार आहे जे कलम 32 मध्ये नमूद केलेला आहे. म्हणून मूलभूत अधिकारांची अंमलबजावणीसाठी रिटचा वापर केला जातो का. तर हो, केला जातो. न्यायिक अधिकरणाने अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिल्यास त्याचे अधिकार क्षेत्र वापरण्यास भाग पाडणे हा त्याचा उद्देश आहे का. तर हो, या ठिकाणी न्यायिक प्राधिकरण याचा अर्थ ज्युडिशियल और सेमी ज्युडिशियल ऑथॉरिटी असा तिचा अर्थ होतोय. आणि या पातळीवर जर कनिष्ठ न्यायालयानं अथवा कनिष्ठ न्यायाधिकरणानं या पद्धतीने निर्धारित प्रक्रियेनुसार कामकाज केलं नाही तर वरिष्ठ न्यायालय विशेषतः उच्च व सर्वोच्च न्यायालय परमादेश काढून कनिष्ठ न्यायालयाला अथवा न्यायाधिकरणाला त्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी प्राधिलेखाद्वारे आदेश देतोय. म्हणून त्या ठिकाणी हाही पर्याय बरोबर आहे. तर म्हणून अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. क काय सांगतंय. असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणास किंवा सरकारला निर्देश देतंय. असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये याच्याबद्दल त्या ठिकाणी काय आहे. असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास किंवा सरकारला निर्देश देणे. आता मित्रांनो, याच्याबद्दल असंवैधानिक म्हणजेच बेकायदेशीर आहे की त्या ठिकाणी असंसदीय आहे याच्याबद्दलचा एक कन्फ्युजनचा मुद्दा येऊ शकतो. आणि म्हणून विधान अ बरोबर आहे आणि विधान ब ही बरोबर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्युजन थोडंसं त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून इथं विधान अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. तर तिसऱ्या पर्यायावर तुम्ही एकदा विचार करू शकता. असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास किंवा सरकारला निर्देश देणे हे देखील त्या ठिकाणी तिथे कार्याचा भाग असतो. आणि म्हणून या ठिकाणी ते अ, ब आणि क या पद्धतीनं त्याचा पर्याय उपलब्ध पर्याय बरोबर आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा त्या ठिकाणी बरोबर आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. बघा, इथं दोन्ही गोष्टी विचारात घ्या तुम्ही. मूलभूत अधिकारांच्या बद्दल आहे, संबंधित न्यायाधिकरणाबद्दल हा भाग आहे. त्याबद्दल विचार होऊ शकतो का की त्या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयाला वरिष्ठ न्यायालयाद्वारे देण्यात आलेला आदेश आहे का याच्याबद्दलचा हा संबंध येतोय का. बघा, म्हणून हे पर्याय कम्पॅरेटिव्हली तुलनेनं आपल्याला विचारात घ्यावे लागतील. मूलभूत अधिकारांचं न्यायिक बद्दलचा आहे हा आदेश दिला जातो का. तर इथं थोडंसं हा एक पर्याय आणि या एक पर्यायामध्ये कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आयोगाने केलेला आहे. पण मूलभूत अधिकारांचे अंमलबजावणीबद्दल आहे का. हो आहे. न्यायिक न्यायाधिकरणाने अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिल्यास त्याचं अधिकार क्षेत्र वापरण्यास भाग पाडणे याबद्दलची तरतूद आहे का. तर संबंधित बाबी अधिकार कक्षेच्या बाहेर आहे किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत येत असून ते कामकाज करत नाहीत तेव्हा अधिकार परमादेश देऊन त्यांना काम करायला भाग पाडलं जातं का. असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणास किंवा सरकारला निर्देश देणे
आता इथे क हा अधिकाराला निर्देश देण्याबद्दल आहे, अ आणि क हे दोन्ही बरोबर दिसत आहेत, पण या ठिकाणी हा पर्याय इथे विचारात घेतला जातो म्हणून हा अ आणि क बद्दलचा संबंध देतोय. हा अधिकार इथं बरोबर पर्याय क्रमांक 3 म्हणून विचारात घेतला जाईल. इथं एक का चूक आहे, ब चौथं का चूक आहे आणि ब न्यायाधिकरणाशी संबंधित आहे. हे न्यायाधिकरण सर्शिओरी असा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये परमादेश म्हणजे रिट ऑफ मॅन्डॅमस, अंतिमतः संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कामकाज प्रणालीनुसार कामकाज करण्याबद्दलचे आदेश आहेत. म्हणून ब हा पर्याय चुकतोय, न्यायाधिकरणाशी संबंधित नाही आणि म्हणून अ आणि क याच्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणून तिसरा पर्याय हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजेच काय बरोबर आहे बघा, अ आणि क बरोबर आहे म्हणून तिसरा पर्याय हे त्याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. अ तर सर्वत्र कॉमन असल्यामुळं अ इथं नाहीये म्हणून ह्याचं उत्तर नाहीये. आता तुम्हाला फक्त अ कॉमन आहे, ते 1, 2 आणि 3 नंबरला आहे, पण या ठिकाणी न्यायाधिकरणाला आदेश देण्याचा संबंध येतोय म्हणून ब या ठिकाणी नसणार आहे. ब इथं पण आहे म्हणून हे नाही आणि ब इथं पण आहे म्हणून हे नाही आणि या ठिकाणी मात्र क इथं आहे. म्हणजेच एखाद्या कायद्याबद्दल निर्देश देणे, सार्वजनिक प्राधिकरणाला निर्देश देण्याबद्दलचा संबंध या ठिकाणी येतोय म्हणून पर्याय क्रमांक 3 हे एक्सपेक्टेड उत्तर आहे. याच्यामध्ये आयोगाने अजून व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन देऊन याबद्दलचा करेक्ट पर्यायाबद्दल एक्सप्लेन केलं जाऊ शकतं, पण दिलेल्या प्राप्त माहितीनुसार अ आणि क हे बरोबर आहे असा त्याचा संबंध आपल्याला बघता येईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला? थ्रो अवे डायरेक्टली त्या ठिकाणी हा पर्याय दिलेला आहे. बघा उत्तर क्रमांक काय आहे, काय सांगितलेलं आहे, संविधान सभा आणि उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडलाय? जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा ठराव आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी याबद्दल जी पहिली बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली होती. काय आहे उद्दिष्टांचा ठराव? हा ठराव कधी मांडण्यात आलाय? पहिला पर्याय 13 डिसेंबर 1946, दुसरा पर्याय 22 जानेवारी 1947, तिसरा पर्याय 26 जानेवारी 1947 आणि चौथा पर्याय 15 ऑगस्ट 1947. म्हणजे या पद्धतीचा पर्याय आयोग त्या ठिकाणी देऊ शकतं. बघा 9 डिसेंबरला पहिली बैठक आहे, 11 डिसेंबरला त्या ठिकाणी पूर्ण वेळ अध्यक्षांची निवड झाली आणि 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. ठराव मांडण्यात आला कुणाद्वारे? जवाहरलाल नेहरूंद्वारे. कुणाच्या पद्धतीनुसार घेण्यात आलेला आहे? अमेरिकन सिस्टीमनुसार त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे उद्दिष्टांचा ठराव आणि म्हणून याचं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी काय आहे? 1 नंबर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 13 डिसेंबर 1946 याबद्दलचा हा पर्याय सांगता येईल आपल्याला. पुढचा पर्याय त्या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत? म्हणजे इथं एक किंवा एक पेक्षा जास्त याबद्दल आहे, पण इथं बघा 2 पर्याय दिलेत म्हणजे आहेत असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक काय आहे? 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेनं राष्ट्रध्वजाचा स्वीकार केलाय. इथं राष्ट्रध्वज हा याचा स्वीकाराबद्दल आहे. ब विधान आहे 24 जानेवारीला संविधान सभेनं राष्ट्रगीताचा स्वीकार केलाय. लक्षात ठेवा राष्ट्रध्वज आपल्याला 15 ऑगस्टला फडकावा लागला होता म्हणून ह्याचं लॉजिकली 15 ऑगस्ट 1947 पूर्वीचं लॉजिक इथं लक्षात ठेवलं गेलं पाहिजे आणि म्हणून याचं 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वजाचा स्वीकार झालाय. आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी 24 जानेवारी 1950च का, तर राष्ट्रगीताचा 26 जानेवारी 1950 नंतर त्या ठिकाणी रोजीपासून राष्ट्रगीताचा आपण स्वीकार केलेला आहे. म्हणून विधान अ बरोबर आहे, विधान ब देखील बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे क का चूक आहे? 30 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झाले. अधिवेशनाची सुरुवात 30 डिसेंबरला कशी होऊ शकते? जर पहिली बैठक 9 डिसेंबरला जर सुरू झाली असेल, 9 डिसेंबर 1946 ला झालेली, तर 30 डिसेंबरला अधिवेशनाची सुरुवात कशी होऊ शकते? म्हणून त्या ठिकाणी हा पर्याय बरोबर येणार नाही. अ आणि ब म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे बरोबर आज दिसेल. तर क चूक आहे आणि मग अ आणि ब बघा बरं, इथे हा पर्याय तुम्हाला 1 हा बरोबर पर्याय आपल्याला घेता येईल.
पुढचा प्रश्न, कोणते अनुच्छेद मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीची उच्च न्यायालयांना निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? पहिली गोष्ट इथं लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक कलम या ठिकाणी दिलेला आहे. उच्च न्यायालय आणि अंमलबजावणी विषयकचा अधिकार, मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणी विषयक. आपल्याला कल्पना आहे मित्रांनो, मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीबाबत घटनात्मक उपाययोजनेची तरतूद त्या ठिकाणी आहे. कलम क्रमांक 32 नुसार हा अधिकार कलम सर्वोच्च न्यायालयाकडे जातोय. तर या ठिकाणी अनुच्छेद 226 मध्ये उच्च न्यायालयाला हा अधिकार दिलेला आहे की तुम्ही याची अंमलबजावणी करावी. काय आहे 226 मधील तरतूद हे समजण्यासाठी मित्रांनो आपल्याला कलम 32 आणि कलम 226 तुलना केली जाते. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीबाबत कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे अधिकार आहेत आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय याबाबत आदेश देऊ शकतं. ही एक तरतूद आपल्याला विचारात घेतली पाहिजे. म्हणून याचं उत्तर अनुच्छेद 226 असा आहे. तरीही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कलम 226 मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाचा निर्देश देण्याचे अधिकार, तरी देखील तुम्ही पुढे येणाऱ्या मुख्य परीक्षेला कल्पना आहे मला की तुम्ही पुढची मेन्सला असणाऱ्या एएसओ मेन्सला, PSI मेन्सला देखील तुम्ही असू शकता. म्हणून एकदा कलमांची पुन्हा एकदा अभ्यास करूया, पुन्हा एकदा वाचून घ्या. कलम 133 उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा अधिकार तुम्हाला कलम 133 मधून देतोय. कलम 135 नुसार त्या ठिकाणी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात येण्यापूर्वी ज्या कायद्यांबद्दल, ज्या तरतुदींबद्दल फेडरल कोर्टाला त्या ठिकाणी आदेश देण्याचे अधिकार होते, निर्देश देण्याचे अधिकार होते, त्याबद्दल खटला चालविण्याचे अधिकार होते, त्या सर्व विषयाबद्दल 26 जानेवारी 1950 नंतर हा सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे येईल अशी तरतूद कलम 135 मध्ये दिलेली आहे. म्हणून कलम 135 बद्दलची ही चर्चा. काय आहे कलम 143? बघा, ही राष्ट्रपतींच्या अधिकाराची बाब आहे. राष्ट्रपतीचे न्यायिक अधिकार आहेत. एखाद्या विशिष्ट बाबी संदर्भात विधेयक असेल, सरकारचा निर्णय असेल, ठराव असेल, एखादा त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रपती याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडनं सल्ला घेऊ शकतात. या राष्ट्रपतींचा अधिकार कलम 143 मध्ये नमूद केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला कल्पनाच असेल की कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरनं ही तरतूद आपण घेतलेली आहे. सध्या एका देशासोबत आपला जो वाद चालू आहे त्या वादाला अनुसरून हा प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आहे. कॅनडा या देशाच्या राज्यघटनेवरनं आपण ही व्यवस्था भारतीय राज्यघटनेत घेतलेली आहे कलम क्रमांक 143 बद्दलची. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वाशी संबंधित आहे? क्लिअर स्ट्रेट अवे प्रश्न आहे. या ठिकाणी अनुच्छेद 36 ते 51 अगदी सोपा, पायाभूत, तुम्ही पूर्वपरीक्षेला अभ्यास केलेला आहे. तुम्ही यापेक्षाही अगदी सामान्यतः 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात देखील याचा उल्लेख आहे आणि म्हणून याचं उत्तर 4 आहे. कारण अनुच्छेद 36 ते 51 आपल्याला कल्पना आहे 1 ते 4 भाग 1, 5 ते 11 भाग 2, 3, त्या ठिकाणी 12 ते 35 भाग क्रमांक 3 आणि अनुच्छेद 36 ते 51 भाग क्रमांक 4 शी संबंधित हा घटक आहे. म्हणून हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीशी संबंधित आहे हा अनुच्छेद क्रमांक 36 ते 51 होय. तरी देखील मित्रांनो पुढच्या मुख्य परीक्षांसाठी तुम्हाला मार्गदर्शन ठरेल या पद्धतीनं थोडंसं आपण तरतुदी दिलेल्या आहेत. कलम क्रमांक 36 ते 51 भाग क्रमांक 4चा भाग आहे, राज्याच्या नीती निर्देशक तत्वांविषयी आहे. लक्षात ठेवा कलम क्रमांक 52 ते कलम क्रमांक 62 या तरतुदी या राष्ट्रपतीबद्दलच्या, राष्ट्रपती पदाविषयीच्या तरतुदींबद्दल हा संदर्भ आहे, आपल्याला कल्पनाच आहे. कलम 63 ते 73 पर्यंतच्या तरतुदी या भारताच्या उपराष्ट्रपती बद्दलच्या आहेत. ह्या जर मुद्दे तुम्ही जर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवले तर येणाऱ्या मुख्य परीक्षेला देखील तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे पॉलिटी सेक्शनला पर्पजफुली. म्हणून मित्रांनो काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
प्रत्येक सेक्शन आपण केवळ डायरेक्टली उत्तराकडे न जाता ते उत्तर का तसं आलंय याच्याबद्दल चर्चा करतोय. या स्पष्टीकरणाचा निश्चितच उपयोग तुम्हाला पुढच्या मुख्य परीक्षेला आणि 2024च्या पूर्व परीक्षेला देखील होणार आहे. यापैकी बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे किंवा चूक आहे याबद्दल त्या ठिकाणी म्हणता येईल. इथे संविधानाचा भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही जर सलग प्रश्नपत्रिका सोडवताय तर वरच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 36 ते 51 जर तुम्हाला मार्गदर्शक तत्वाबद्दल आहे तेच एक्सप्लेनेशन मी 2 मिनिटात तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो. आपण आत्ताच बोललोय की भाग क्रमांक 4 मध्ये अनुच्छेद 36 ते 51 मध्ये काय दिलेलं आहे, नीती निर्देशक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी दिलेला असेल तर मग निश्चितच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळून जाईल की 4 मध्ये मूलभूत कर्तव्य असणार नाही. तर मूलभूत कर्तव्य हे किती मध्ये असायला पाहिजे आपल्याला कल्पना आहे. 4A मध्ये, भाग क्रमांक 4A मध्ये मार्गदर्शक तत्वाच्या नंतर येणाऱ्या या 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. म्हणून असत्य विधान कुठलं आहे याच्याबद्दल 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे 42वी घटना दुरुस्ती कधी झालेली आहे तर 1976 ची ही घटना दुरुस्ती आहे ज्याच्यानुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट, म्हणून हे विधान बरोबर आहे. 2002 मध्ये 82व्या घटना दुरुस्तीनुसार आणखी एक मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे. मूळतः 1976 मध्ये झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीनं 10 कर्तव्य समाविष्ट केली होती. पुढे 1976 नंतरची याबाबतची घटना दुरुस्ती इसवी सन 2002 मध्ये झाली आहे, ती आहे 82वी घटना दुरुस्ती. एक मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलंय म्हणजे मूळचे 10 अधिक 1 बरोबर 11 मूलभूत कर्तव्य आता झाली आहेत. आणि हे एक जे केलेलं आहे ना मूलभूत कर्तव्य समाविष्ट पालकांच्या साठी आहे. प्राथमिक शिक्षण विषयक पालकांची पाल्याला शाळेमध्ये पाठवण्याबद्दलचं हे कर्तव्य आहे. प्राथमिक शिक्षण विषयक पालकांची जबाबदारी नमूद करणारं हे कर्तव्य आहे, म्हणून हेही बरोबर आहे. आता हा मुद्दा तुम्ही थोडासा अभ्यासला पाहिजे. लोकप्रतिनिधित्व कायदा इसवी सन 1951 मध्ये अधिनियम करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला कल्पनाच आहे 2023 मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आलेलं आहे. नारी शक्ती वंदन विधेयक जर त्या ठिकाणी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून मंजूर झालं आणि मंजूर झाल्यानंतर इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये अमेंडमेंट करावं लागते. या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न विचारलाय अशी शक्यता त्या ठिकाणी दाट वाटतीये. म्हणून लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 काय सांगतोय आपल्याला हा कायदा? हा मतदारांच्या पात्रतेबद्दल सांगतोय, हा डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज याच्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायदा सांगतोय, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेबद्दल देखील हा कायदा नमूद करतोय. म्हणून हाही पर्याय बरोबर आहे. पण मग असत्य विधान विचारलंय, हे मात्र असत्य विधान आहे. उत्तर तुमचं त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, या पद्धतीनं आलं पाहिजे मित्रांनो. 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्याच्या राज्यपाल पदाबाबत खरे नाही? खरे नाही म्हणजे आपल्याला कुठलं विधान शोधायचं इथं? खोटे विधान शोधायचंय. म्हणजेच आपल्याला कुठलं विधान शोधायचंय? चूक असणारं पर्याय शोधायचा आहे. हे दोन्ही मुद्दे विचारात घ्या. 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून एकाच व्यक्तीची नियुक्ती शक्य आहे का? पहिला पर्याय. दुसरा पर्याय, राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, राष्ट्रपतींद्वारे राज्यपालांची नियुक्ती होते का? हाही पर्याय बरोबर प्रथमदर्शनी वाटतोच आहे. राज्यपाल राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात. नामधारी प्रमुख असतात. नामधारी प्रमुख म्हणून त्यांचे आहे का? तर हो, असतात. एखाद्या राज्याच्या राज्यपालांचे कार्यालय म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे. या ठिकाणी होऊ शकतं का? मग बघा, 2 स्ट्रेट अवे दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर दिसतोय. पुन्हा एकदा पहिला, 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून एकाच व्यक्तीची नियुक्ती शक्य आहे का? 1956 पर्यंत शक्य नव्हती, पण 1956 मध्ये झालेल्या 7व्या घटना दुरुस्तीने 7वी घटना दुरुस्ती झालेली आहे 1956
1956ला 1956च्या 7व्या घटना दुरुस्तीद्वारे त्या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे. काय आहे 7वी घटना दुरुस्ती? एका राज्याच्या राज्यपालाला एकापेक्षा अधिक राज्याचं राज्यपाल म्हणून कामकाज करता येतं याच्याबद्दलची ही अमेंडमेंट आहे. म्हणून चौथा पर्याय हा चूक पर्याय आहे. एखाद्या राज्याचा राज्यपाल हा केंद्र सरकारच्या अंतर्गत रोजगार म्हटला जात नाही, तर राज्य सरकार अंतर्गत रोजगाराचा भाग विचारात घेतला जातो. द ऑफिस ऑफ गव्हर्नर कम्स अंडर द हेड ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, असं त्याचा संदर्भ या ठिकाणी विचारात घेतल्यास हा चौथा पर्याय तुम्हाला चूक दिसेल. पहिला, दुसरा, तिसरा बरोबर आहे, म्हणून चौथं असत्य विधान सांगता येतं. बघा पुढे यादी दिलेली आहे. कशाबद्दलची यादी आहे? ही परिशिष्टांबद्दलची यादी आहे. प्रकरण क्रमांक 3 मध्ये परिशिष्ट दिलेली आपल्याला दिसतील. प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच त्या ठिकाणी एक यादी दिलेली आहे, सूची दिलेली आहे, शेड्यूल दिलेला आहे. काय आहे याच्याबद्दलच्या तरतुदी? मित्रांनो, आपल्याला किती परिशिष्ट आहेत? मूळतः हे सर्व पर्याय बघण्यापूर्वी काही बाबी त्या ठिकाणी विचारात घ्या. मूळतः भारतीय राज्यघटनेमध्ये 8 परिशिष्ट समाविष्ट केलेली होती. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत. या 2 बाबी विचारात घ्या, मग आता आपल्याला कळेल. 1950 मध्ये 8 परिशिष्ट आणि 2023 मध्ये त्या ठिकाणी 12 परिशिष्ट अशी ही स्थिती आहे. याच्यामध्ये पहिलं परिशिष्ट काय, दुसरं परिशिष्ट काय, हे 10वं परिशिष्ट त्या ठिकाणी कशाबद्दलचं आहे? 10वं परिशिष्टाबद्दलचा हा विषय आहे. हे 8व्या परिशिष्टाबद्दल आहे, हे 5व्या परिशिष्टाबद्दल आहे आणि 7व्या परिशिष्टाबद्दल आहे. बघा, 10वं परिशिष्ट पक्षांतराशी संबंधित आहे. पक्षांतर बद्दल हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेतोय. 8वं परिशिष्ट हे भाषेबद्दलचं आहे, म्हणजे संविधानात समाविष्ट करण्यात आलेल्या भाषेचा संदर्भ तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातोय आणि म्हणून या ठिकाणी हा पर्याय बघा. आता मॅच होत असलेल्या बाबी जर तुम्ही एकंदरीत इथे या पर्यायामध्ये विचारात घेतला तर त्याचं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी येईल. 7वं परिशिष्ट या ठिकाणी कशाबद्दल दिलेलं आहे? 7वं परिशिष्ट हे केंद्र आणि राज्य सरकारामध्ये झालेल्या कामकाजाच्या सूचीबद्दलच्या विभागणीबद्दल आहे. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? इथे दिलेल्या केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वाटप जे अधिकाराचं झालंय सूचींच्या माध्यमातून, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीच्या माध्यमातून, म्हणून 7वं तुम्हाला या ठिकाणी परिशिष्ट याच्याशी निगडीत असणारी बाब म्हणजे तुम्हाला चौथा पर्याय येईल. म्हणून मित्रांनो बघा, या सर्वांचा विचार करता तुम्हाला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. अ2, ब5, C1, D4, A2, B5, C1, D4 याच्याशी निगडीत असणारं उत्तर म्हणजे उत्तर क्रमांक 2 हा त्याचा करेक्ट पर्याय आहे. मित्रांनो, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वाद सोडवण्यासाठी बद्दलचा हा मुद्दा आहे की केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जर कुठल्याही बाबींवरती वाद निर्माण झाल्यास ती सोडवण्याची अंतिमतः जबाबदारी संविधानाद्वारे कुणाला दिलेली आहे, कुठली यंत्रणा याच्यासाठी काम करते? बघा, हा एकूणच पॉलिटीमधला हा येणारा शेवटचा प्रश्न कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आंतरराज्य परिषद काय कशासाठी असते? पर्याय क्रमांक 2 भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक 226. आत्ताच आपण 2 प्रश्नापूर्वीच बघितलं होतं. कलम 32 नुसार त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार निर्देशित केलेले आहेत. कलम 226 नुसार उच्च न्यायालयाचे अधिकार निर्देशित केलेले आहेत. पण ते कशाबद्दल आहेत? घटनात्मक उपाययोजनेच्या तरतुदीबद्दल. भारताच्या राज्यघटनेतील 143 कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाबद्दल आहे का? आणि भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 131 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे हा अधिकार जातोय का? मित्रांनो, आताच आपण बघितलेलं आहे, आंतरराज्य परिषद ही केंद्र आणि राज्य सरकारची एकत्रितपणे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेली परिषद असते, जी केंद्र आणि राज्य मिळून विकासात्मक कामांबद्दलचा आढावा घेतला जातो. वादविवाद सोडवण्यासाठी ती नसते. भारताच्या राज्यघटनेतील 226 कलम हे उच्च न्यायालयाच्या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकारासाठी प्राधिकार काढण्याच्या अधिकारांबद्दल आहे, म्हणून उच्च न्यायालयाशी निगडीत असणारे कलम आहे. 143व्या कलमानुसार भारताच्या राज्यघटनेतील हे सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारे किंवा तरतुदींबद्दल आहे, तर भारताच्या राज्यघटनेतील 131व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार निश्चित केलेले आहेत. म्हणजे
सरकार आणि राज्य प्रारंभिक अधिकार क्षेत्र 131व्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र ही बाब त्या ठिकाणी दिलेली आहे. याच्याशी निगडीत असणारी बाब तुम्हाला कल्पना असेल की इथे 131व्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र ही तरतूद दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी दिलेला चौथा पर्याय कलम 131 नुसार प्रारंभिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतंय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधील वाद सोडवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाकडे चालली आहे, सर्वोच्च न्यायालयाकडे ती जातीये. असा या प्रश्नाच्या पर्यायामधील आपण इलिमिनेशन टेक्निकने हे नाही हे नाही हे नाही म्हणून हे उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, या पद्धतीनं आपण पॉलिटी सेक्शनचा हा भाग बघितलाय. इथून पुढे प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी जेव्हा तुमची मुख्य परीक्षा जी अप्रोप्रिएटली होईल त्या सर्व प्रश्नपत्रिकांचे आपण द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून प्रश्नांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण आणि उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. द युनिक अकॅडमी मित्रांनो अराज्यपत्रित सेवेसंदर्भात गट ब आणि गट क साठी 9 ऑक्टोबर रोजी एक बॅच लॉन्च करत आहे, जी 2024च्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल. मित्रांनो, या बॅचची एक स्पेशालिटी जर काय असेल तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल. मित्रांनो, ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या ॲपवर बघता येईल. मित्रांनो, या बॅचची वैशिष्ट्ये मित्रांनो गट ब आणि गट क च्या पूर्ण अभ्यासक्रमाची आपण 6 महिन्यात आपण तयारी करून घेतो. मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक घटकानंतर एक टेस्ट घेतली जाईल मित्रांनो, ज्याचे मार्क्स तुम्हाला कळवले जातील. त्याचबरोबर मित्रांनो सध्या जो बदललेला पॅटर्न आहे मित्रांनो, त्या पॅटर्ननुसार आपली तयारी केली जाते. मित्रांनो, तसेच युनिकच्या विद्यार्थ्यांना युनिकची जी प्रकाशनं असतील त्यामध्ये 40% डिस्काउंट मिळतो. मित्रांनो, तसेच मित्रांनो सराव परीक्षा घेतल्या जातात, प्रिंटेड नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात आणि दररोज एक प्राध्यापक लक्षात घ्या इथं असतो, विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी असतो, विद्यार्थ्यांचा डाऊट क्लिअरन्ससाठी. मित्रांनो, ही बॅच 9 ऑक्टोबर रोजी जरी सुरुवात होणार असली तरी 8 ऑक्टोबरपासून याचे फ्री लेक्चर चालू होत आहेत. मित्रांनो, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 1 जर संचेती प्रिमाइसमध्ये ऑफलाईनला आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही 10 वाजल्यापासून एक लेक्चर बघू शकता कंबाईनच्या 2000 परीक्षेच्या तयारीविषयी. 9 ऑक्टोबर रोजी मित्रांनो भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात संदीप हर्डीकर सर लेक्चर घेतील. त्यानंतर भूगोलाविषयी शिवाजी पवार सर लेक्चर घेतील 10 ऑक्टोबर रोजी. 11 ऑक्टोबरला अर्थशास्त्राविषयी संतोष आदाटे सरांचं लेक्चर असेल. 12 ऑक्टोबरला मित्रांनो राज्यशास्त्राविषयी दत्तात्रय कुलकर्णी सरांचं लेक्चर असेल. 13 ऑक्टोबर रोजी बुद्धिमापन चाचणीविषयी गोविंद हिबारे सरांचं लेक्चर असेल आणि 14 ऑक्टोबर रोजी मित्रांनो इंग्रजी व्याकरणाची तयारी मित्रांनो संतोष जाधव सर घेतील. मित्रांनो, आपल्या या क्लासमध्ये स्पेसिफिकली इंग्लिश, गणित, बुद्धिमापन आणि मराठीविषयी विशेष तयारी करून घेतली जाते. मित्रांनो, हे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड बघायचं असेल तर ह्या स्कॅन केला तर तुम्हाला तो ॲप भेटून जाईल आणि इतर विषयी जर चौकशी असेल तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, धन्यवाद.